नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला। आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत ह्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्या आमच्यासाठी नेमकं काय आहे, तुमच्या आमच्या आयुष्यावर या आजच्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाचा नेमका कसा परिणाम होणार आहे हे या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट की जवळपास 98,500 रुपये या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी हे आरोग्यासाठी जाहीर केलेले आहेत। पण जे आदर्श आकडे आहेत त्याच्यापासून अजूनही हा आकडा लांबच आहे। एक समाधानाची बाब याच्यामध्ये आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या खर्चामध्ये जवळपास 10 ते 15% वाढ झाली आहे, पण तरीही हा आकडा GDPच्या 2.5% आसपासच आहे। जे प्रगत राष्ट्र जवळपास 6-10% हे खूपच आदर्श झालं, पण 6% 6 ते 8% ज्या आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जो भाग खर्च व्हायला हवा त्या आकड्यापासून अजूनही हा आकडा तसा लांबच आहे। ही सगळ्यात पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जरी 98,000 कोटी रुपये जाहीर झाले असले तरी ते खर्च कसे होणार आहेत हे महत्त्वाचं आहे। ओव्हरऑल बजेटचे जे काही फीचर्स आपण बघितले तर हा खर्च हा एखादं बजेट ज्याची आपण अशी वाट बघतोय, गेम चेंजर बजेट, की ज्या बजेटमध्ये आरोग्याचा प्रश्न कायमचा आणि कमीत कमी पुढच्या 25 वर्षांपर्यंत सुटेल असं बजेट मात्र या अर्थसंकल्पामध्ये नाही। जरी त्यात काही चांगल्या गोष्टी असल्या तरीही त्याचं महत्त्वाचं कारण आहे की युनिव्हर्सल हेल्थकेअर म्हणजे सगळ्यांसाठी मोफत आरोग्य, मग तो कुठल्याही स्तराचा असू द्या, कोणी असू द्या, टॅक्स भरणाऱ्यालाही मोफत आरोग्याची सुविधा असली पाहिजे, चांगल्या आरोग्य सेवेची सुविधा असली पाहिजे। असं युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज ची कुठलीही शाश्वती किंवा त्याच्यासाठी कुठलीही विशेष आर्थिक तरतूद करणारं बजेट हे आरोग्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प नाहीये हे सांगावं लागतं। यातल्या काही उदाहरणं जरी आपण घेतली तरी हे 98,000 रुपये कसे खर्च होणार आहेत ते आपल्याला कळेल। यातला एक फीचर आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळांसाठी ब्रॉडबँड कनेक्शन हे सगळ्या देशामध्ये दिलं जाणार आहे। तर मला वाटतं की दिल्लीमध्ये जे सरकार बसलंय त्यांना खरंच तळागाळामध्ये आरोग्याच्या नेमक्या काय समस्या आहे याचं भान नसण्याचं हे थेट लक्षण आहे। जे काही मला वाटतं हेल्थ फायनान्स मिनिस्ट्रीमधले ज्या अर्थमंत्र्यामधले जे काही IAS अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांनी मला वाटतं की या बजेटच्या आधी एक छोटासा 50 जिल्ह्यांचा जरी सर्वे केला असता की तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आज डॉक्टर्स नाही आहेत, औषधं नाही आहेत, खाटा नाही आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे पूर्ण हालाकी लोकांनी सोडून दिले आहेत, अशा वेळेला तिथे ब्रॉडबँडचं कनेक्शन देऊन आणि या 98,000 कोटी मधला खर्च हा ब्रॉडबँडच्या कनेक्शनवर करून आपण नेमकं काय मिळवणार आहोत हे एक तळागाळात ग्रामीण भागात काम करणाऱ्या माझ्यासारख्या डॉक्टरला पडणारा हा मोठा प्रश्न आहे। यातली चांगली गोष्ट या बजेटमधली आहे की अंगणवाडी आणि पोषणाच्या बाबतीत 2 ते 8 कोटी मुलांना आणि 1 कोटी गरोदर आणि स्तनदा मातांना आणि 20 लाख पौगंडावस्थेतील मुलींना मदत जाहीर केली। ही मदत नेमक्या कुठल्या स्वरूपात असणार आहे हे अजून स्पष्ट नाही आहे। सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये डे केअर सेंटर्स कॅन्सरसाठी विशेष उपचार देणारे असणार आहेत। तर असे 200 कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करतात। ही जरी समाधानाची बाब असली तरी या डे केअर सेंटर्सवर किमोथेरपी देण्यासाठी ऑन्कोलॉजिस्टची तरतूद शासन कसं करणार आहे, त्याच्यासाठीची तरतूद काय हे मला वाटतं की थोडं स्पष्ट झालं असतं तर अजून बरं झालं असतं। मेडिकल टुरिझमच्या बाबतीत मात्र एक चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे की मेडिकल टुरिझमसाठी येणाऱ्यांना विसाची जी प्रोसेस आहे ती सोपी करण्यात येणार आहे। आणि पण ही जरी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणारी असली तरी तळागाळातल्या माणसाच्या आरोग्याच्या प्रश्नांची आज जवळपास 60 ते 70% मुलींना आणि गरोदर मातांना, स्त्रियांमध्ये ॲनिमिया आहे, त्या बाबतीतचं सोल्युशन अशा गोष्टीं त्याचं उत्तर याच्यातून कुठूनही या अशा गोष्टीतून मिळत नाहीये। पण तरीही ती एक समाधानाची बाब आपण मानायला हवी। जवळपास 36 जीवनावश्यक औषधांना स्टॅम्प ड्युटीतून मुक्त करण्यात आलं। ही अजून एक समाधानाची बाब। पुढच्या काही वर्षांमध्ये 75,000 सीट्स मेडिकलच्या MBBSच्या सीट्स वाढवण्याची गरज असल्याचं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जरी अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं असलं तरी सध्या 1 लाख सीट्स या 140 कोटी लोकांसाठी आहेत। तरी
10,000 सीट्स वाढवण्याची घोषणा आहे. 10,000 हा आकडा जरी म्हणजे हा आकडा समाधानकारक नसला तरी हेही नसे थोडके असं म्हणून आपल्याला त्याच्यावर समाधान मानावं लागणार आहे. पण 10,000 हा आकडा 1 लाखाचे 1,10,000 MBBSच्या सीट होतील तर 140 कोटी जनतेसाठी हाही आकडा खूप कमी आहे. कमीत कमी 50,000 सीट्स आपण जर या पुढच्या 2 वर्षात वाढवू शकलो असतो आणि त्याच्यासाठीची जर आर्थिक तरतूद असती तर मला वाटतं ही थोडीशी समाधानाची बाब राहिली असती. यासोबत सक्षम अंगणवाडी पोषण कार्यक्रम हा सुरू केला असला तरी अंगणवाडीच्या ज्या मुख्य समस्या आहेत तिथल्या ज्या मदतनीस आहेत त्यांचा केंद्र सरकारकडून जो पगार यायचा तो आता मागच्या 2 वर्षापासून बंद आहे. अशा मुद्द्यांना मला वाटतं थेट स्पर्श करणं गरजेचं होतं. तर तरीही आपण आशा ठेवूया की येणाऱ्या काळामध्ये या समस्या सुटतील. धन्यवाद.